नमस्कार, बघूयात आजचा पहिला प्रकार। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी गव्हाचे पीठ घ्यायचे आहे। जे पीठ आपण चपातीसाठी वापरतो तेच पीठ घ्यायचे। अर्धी वाटी यात आपल्याला बारीक रवा घालून घ्यायचा आहे। तुम्ही जाड रवा सुद्धा वापरू शकता। पोहे खायचा 1 चमचा साखर घालायची आहे। साखर घातल्यामुळे पदार्थ क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होतो। आता हे सगळे जिन्नस आपल्याला 2 ते 3 मिनिटे मिक्सरमध्ये चांगले फिरवून घ्यायचे आहे। बघू शकता इथे मी हे सगळे जिन्नस मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले आहे। आता यामध्ये आपल्याला पाव वाटी दही घालायचं आहे। दही नसेल तर तुम्ही इथे पाव चमचा लिंबू पावडर घालू शकता किंवा अर्ध्या लिंबाचा रस घातला तरी सुद्धा चालू शकतं। आता यामध्ये सुरुवातीला 1च वाटी पाणी घालायचं आहे, कारण इथे आपल्याला पाणी जसं लागेल तसं यामध्ये ॲड करत जायचं आहे। आता हे सगळं मिश्रण आपण मिक्सरमध्ये 2 ते 3 मिनिटे फिरवून घेऊया। इथे मी हे मिश्रण फिरवून घेतलेलं आहे। बघू शकता बॅटर फार घट्ट आहे। आता पुन्हा यामध्ये पाणी घालायचं आहे। साधारण त्याच वाटीने 1 वाटी यात मी पाणी घालून घेते आणि याला पुन्हा 2 ते 3 मिनिटे छान फिरवून घेते। इथे मी हे मिश्रण फिरवून घेतलेलं आहे। मिश्रणाची थिकनेस पाहून घ्या, या पद्धतीची ठेवायची आहे। आणि हे मिश्रण तयार करण्यासाठी 2 वाटी पाणी इथे आपण वापरलेलं आहे। आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊया। चवीप्रमाणे यात मीठ घालायचं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रणाची थिकनेस जसं आपलं डोस्यांचं बॅटर असतं ना तशीच ठेवायची आहे। आता यावरती झाकण ठेवायचे आणि 5 मिनिटांसाठी बॅटर आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचं आहे, कारण आपण यामध्ये रवा वापरलेला आहे। रवा थोडासा फुलला जातो, त्यामुळे 5 मिनिटं बॅटर मुरण्यासाठी ठेवायचं। 5 मिनिटं बॅटर चांगलं मुरल्यानंतर याला मिक्स करून घ्यायचं। इथे आपण गव्हाच्या पिठाचे क्रिस्पी आणि कुरकुरीत डोसे तयार करत आहोत। तर डोसे कुरकुरीत तयार होण्यासाठी पाव चमचा इनो घालून घ्यायचा आहे आणि बॅटर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही ते बेकिंग सोडा सुद्धा वापरू शकता। आता डोसे तयार करण्यासाठी तवा गरम करून घेतला आणि याला तेल लावून ग्रीस करून घेतलं। तव्यावरती थोडासा पाण्याचा शिंतोडा मारायचा आहे आणि तवा हा टिश्यू पेपरने पुसून घ्यायचा आहे। ही स्टेप केल्यामुळे तव्याचं टेम्परेचर हे कमी होतं आणि त्यामुळेच डोसे अजिबात तव्याला चिटकत नाहीत। अगदी परफेक्ट असे हे डोसे तयार होतात। आता डोसे तयार करण्यासाठी तव्यावरती आपल्याला 1.5 पळी डोस्यांचं बॅटर घालायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने हे बॅटर असं पसरवून घ्यायचं आहे। आता हा डोसा आपल्याला एकाच साईडने भाजून घ्यायचा आहे। डोस्याची एक साईड भाजत आली की वरची बाजू अशी कोरडी होते। याला तेल लावून घ्यायचे। तेलाऐवजी तूप किंवा बटर सुद्धा तुम्ही वापरू शकता। आता हा डोसा एकाच साईडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया। इथे मी हा डोसा एकाच साईडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलाय। आता आपण याला फोल्ड करून घेऊया। तुम्ही बघू शकता डोस्याला रंग खूप छान आलेला आहे आणि मस्त असा कुरकुरीत डोसा हा तयार झालेला आहे। दिसायला एवढा सुंदर दिसतो हा डोसा, त्यापेक्षा चवीला अप्रतिम लागतो। लहान काही मोठे सुद्धा फार आवडीने खातील, इतका चविष्ट बनतो। हा डोसा खोबऱ्याच्या चटणी सोबत, टोमॅटोच्या चटणी सोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणी सोबत खाऊ शकतात। या पद्धतीने एकदा नक्कीच ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी एका भांड्यामध्ये 2 वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे आणि यामध्ये 1 वाटी गूळ घालून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आणि हा गूळ आपल्याला फक्त पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे। गुळाचा अजिबात पाक तयार करायचा नाही। गूळ इथे मी पाण्यामध्ये आता विरघळून घेतलाय। आता याला आपण एका साईडला ठेवूया आणि गॅसवरती एक कढई ठेवायची आता आणि यामध्ये पोहे खायचे 3 छोटे चमचे साजूक तूप घालून घ्यायचे। तूप गरम झाल्यावरती 1 वाटी जाड रवा घालून घ्यायचा आहे आणि हा रवा आपल्याला हलक्याशा तांबूस रंगावरती भाजून घ्यायचा आहे। रवा जसा जसा भाजला जातो तसं तसं त्यातला सुगंध रिलीज व्हायला सुरुवात होते आणि रवा अगदी हलका फुलका होतो। यावरनं समजायचं रवा इथे आपला भाजून झालाय। इथे रवा मी छान भाजून घेतलेला आहे। पाहू शकता रवा मस्त हलका फुलका झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला पोहे खायचे 2 चमचे मनुके घालून घ्यायचे आहे आणि काजू आणि बदामाचे यात काप घालायचे आहे। सुकामेवा तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता हा सुकामेवा रव्यासोबत 1 ते 2 सेकंद आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आता तयार केलेलं गुळाचं पाणी आपल्याला या रव्यामध्ये घालून घ्यायचं आहे। हे गुळाचं पाणी असं गाळून घालायचं। गुळामध्ये थोडाफार कचरा असतो तर तो सुद्धा वेगळा होतो। आता आपल्याला हा रवा आता शिजवून घ्यायचा आहे। तर त्यासाठी यावरती झाकण ठेवायचे 5 मिनिटांसाठी आणि हा रवा शिजवून घ्यायचा आहे। पण लक्षात ठेवा या 5 मिनिटांमधून 2-2 मिनिटांनी आपल्याला हा रवा मिक्स करत जायचा आहे, म्हणजे रवा तळाला चिकटणार नाही किंवा जळणार नाही। इथे मी हा रवा शिजवून घेतलेला आहे।
सगळ्यात शेवटी यात आता पाव चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे। वेलची पावडर सगळ्यात शेवटी घालायची म्हणजे रव्यामध्ये वेलची पावडरचा सुगंध हा शेवटपर्यंत टिकून राहतो। तयार झाला इथे आपला मस्त असा मऊ लुसलुशीत गुळाचा रवा, चवीला अगदी छान लागतो। या पद्धतीने एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ घालून घ्यायचं। जे पीठ भाकरीसाठी वापरतो ना तेच पीठ इथे आपल्याला वापरायचे। अर्धी वाटी यात रवा घालून घ्यायचा आहे आणि अर्धी वाटी यात आपल्याला दही घालायचे। दही फ्रेश वापरायचे, जास्त आंबट वापरायचं नाही। यात आता 1 वाटी पाणी घालायचे आणि हे सगळे जिन्नस मिक्सरमध्ये 2 ते 3 मिनिटं फिरवून घ्यायचे आहे। इथे मी हे सगळे जिन्नस 2 ते 3 मिनिटं चांगले फिरवून घेतलेले आहे। इथे आपलं हे जे मिश्रण आहे तर ते तयार झालं। एका बाउलमध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आहे। यात चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता तुम्ही या मिश्रणाची थिकनेस पाहून घ्या। जसं डोस्यांचं बॅटर असतं ना तसंच ठेवायचं आहे। झाकण ठेवून आता 5 मिनिटं मिश्रण मुरण्यासाठी ठेवायचे। इथे हे मिश्रण मी मुरवून घेतलेलं आहे। मस्त असं मिश्रण तयार झालं। याचे आपल्याला डोसे तयार करायचे आहे तर त्यासाठी तवा गरम करून घ्यायचा, त्याला तेल लावून ग्रीस करायचं आणि थोडासा पाण्याचा शिंतोडा तव्यावरती घालायचा आणि तवा टिश्यू पेपरने पुसून घ्यायचा। ही स्टेप केल्यामुळे तव्याचं टेम्परेचर हे कमी होतं आणि डोसे अगदी परफेक्ट तयार होतात। 1 पडी डोस्यांचं बॅटर तव्यावरती घालून घेतलं, अगदी हलक्या हाताने याला पसरवून घेतलं आणि आता हा डोसा आपल्याला एकाच साईडने छान भाजून घ्यायचा आहे। डोसा एका साईडने भाजत आला की वरची बाजू कोरडी होते, याला तेल लावून घ्यायचे। डोसा इथे मी छान एका साईडने भाजून घेतला, याला फोल्ड करून घेऊया। तयार झाला ज्वारीच्या पिठाचा डोसा। लहान मुलांना शक्यतो ज्वारीची भाकरी आवडत नाही, त्यावेळेस तुम्ही असा क्रिस्पी आणि कुरकुरीत ज्वारीच्या पिठाचा डोसा तयार करून घेऊ शकता। पौष्टिक देखील तयार होतो आणि चवीलाही अगदी छान लागतो। या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 2 वाटी इथे मी पोहे घेतलेले आहे। पोहे इथे आपल्याला सगळ्यात आधी चाळून घ्यायचे आहे। पोह्यांमध्ये थोडीफार पावडर असते तर ती सुद्धा अशी निघून जाते आणि त्यामुळे पोहे जास्त ओलसर होत नाही किंवा पोह्यांचा लद्दा तयार होत नाही। पोहे छान सुटसुटीत तयार होतात। पोहे चाळून घेतले। आता हे पोहे आपल्याला 2 ते 3 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। पोहे असे धुवून घेतल्यानंतर असेच आपल्याला या चाळणवरती ठेवायचे आहे आणि 5 मिनिटांसाठी हे पोहे आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचे आहे। पोहे भिजत आहे तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया। गॅसवरती आता कढई गरम करायला ठेवायची। यामध्ये पोहे खायचे 2 छोटे चमचे तेल घालून घ्यायचे। तेल चांगलं कळकळीत गरम करून घ्यायचं। आता यात 1 चमचा मोहरी घालायची। मोहरी तळतडल्यानंतर 1 चमचा जिरं घालून घ्यायचं। 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालून घेऊया आणि 2 हिरव्या मिरचीचे काप घालूया। तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। हिरवी मिरची 1 ते 2 सेकंद तेलावरती चांगली परतून घ्यायची। आता यामध्ये 1 मूठभर आपल्याला शेंगदाणे घालून घ्यायचे आहे। शेंगदाणे हलकेसे तांबूस रंगावरती चांगले परतून घ्यायचे। शेंगदाणे परतून झाले। आता 1 वाटी आपल्याला यात कांदा घालून घ्यायचा आहे। आता हा कांदा मऊ होईपर्यंत चांगला परतून घेऊया। कांदा इथे मी परतून घेतलेला आहे। आता या फोडणीमध्येच आपल्याला पाव चमचा हळदी पावडर घालून घ्यायची आहे या पद्धतीने आणि आपल्याला ही हळदी पावडर व्यवस्थित फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे। आता इथे आपले जे पोहे आहे तर ते सुद्धा चांगले भिजले गेलेले आहे। आता या पोह्यांमध्ये देखील आपल्याला पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे। आपण पाव चमचा हळदी पावडर तेलामध्ये सुद्धा घातलेली होती। अशी पोह्यांवरती सुद्धा हळदी पावडर घालून घ्यायची म्हणजे पोह्यांना छान पिवळसर रंग येतो। चवीप्रमाणे मीठ देखील या पोह्यांवरतीच घालून घेतलं। आता हे पोहे आपल्याला या फोडणीमध्ये घालून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे। पोहे मिक्स करून घेतलेले आहे। पाहू शकता मस्त असे सुटसुटीत पोहे इथे आपले तयार झालेले आहे। आता या पोह्यांवरती आपल्याला झाकण ठेवायचे आणि 1 वाफ काढून घ्यायची आहे। पोह्यांवरती इथे मी 1 वाफ काढून घेतलेली आहे। इथे आपले हे कांदा पोहे तयार झालेले आहे। सगळ्यात शेवटी आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर यावरती घालायची आहे। कोथिंबीर थोडीशी जास्तच घालायची, कोथिंबीरमुळेच कांदे पोहे जास्त चवीला छान लागतात। तुम्ही पाहू शकता मस्त असे सुटसुटीत मोकळे छान कांदे पोहे तयार झालेले आहे। जसे नाश्ता सेंटरवरती मिळतात तसेच आणि त्याच चवीचे पोहे घरच्या घरी तयार झाले। असे हे पोहे सर्व करताना लिंबू पिळून खायचे म्हणजे चवीला अगदी भन्नाट लागतात। प्रकार क्रमांक 5। हा पदार्थ आपल्याला खूप चटपटीत बनवायचा आहे। त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला ठेचा तयार करायचा आहे।
कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल घातले। आता तेल छान गरम झालेलं आहे। यामध्ये 1 चमचा आपण जिरं घालूया। जिरं छान तळतडल्यानंतर यामध्ये आपल्याला मिरची घालून घ्यायची आहे। इथे मी पोपटी मिरचीचा वापर केलेला आहे। ही मिरची चवीला खूप कमी तिखट असते। 4 मिरच्या घेतल्या होत्या, त्या अशा तोडून तेलामध्ये घालून घेतल्या। जर तुम्हाला हा ठेचा तिखट हवा असेल तर तुम्ही इथे हिरव्या मिरचीचा वापर सुद्धा करू शकता। आता आपल्याला ही मिरची पांढरे डाग येईपर्यंत तेलावरती छान परतून घ्यायची आहे। इथे मी मिरची छान परतून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला पाव कप कच्चे शेंगदाणे घालायचे आहे आणि 20 ते 25 लसणच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहे आणि 2 मिनिटं आपल्याला छान हे सर्व जिन्नस पुन्हा परतून घ्यायचे आहे तेलावरती। असं याला परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 वाटी कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपलं हे मिश्रण तयार झालं आहे। गॅस बंद करून घेऊयात आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूयात। आता जराही पाण्याचा वापर न करता मिक्सरमधून आपल्याला अशा पद्धतीचा हा ठेचा जाडसर वाटून घ्यायचा आहे। इथे तुम्ही ठेचा तयार करण्यासाठी खलबत्ता सुद्धा वापरू शकता। आता पुढची प्रोसेस बघूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 लसणच्या पाकळ्या आणि 3 हिरवी मिरची घेतली आहे। तिखट आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। आता यामध्ये 1 चमचा आपण जिरं घालूया आणि हा पदार्थ खूप चटपटीत तयार व्हावा त्यासाठी इथे मी 1 वाटी पुदिना घेतलेला आहे आणि 1 वाटी आपल्याला यात कोथिंबीर घालायची आहे। आता पाण्याचा जराही वापर न करता याची आपल्याला अशा पद्धतीची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। इथे मी 2 मीडियम साइजचे बटाटे उकळून घेतली आणि त्यांची साल काढून घेतली। आता हे बटाटे आपल्याला अशा पद्धतीने किसणीवरती किसून घ्यायचे आहे। आता यामध्ये आपण तयार करून घेतलेली पुदिना, कोथिंबीर, लसूण आणि मिरचीची पेस्ट घालून घेऊया। यामध्ये पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे, पाव चमचा गरम मसाला घालूया आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे। तर हे बघा, इथे आपलं हे बटाट्याचं स्टफिंग छान तयार झालेलं आहे। इथे आज आपण ठेचा पाव तयार करणार आहोत, तर त्यासाठी इथे मी तवा छान गरम करून घेतलाय। यावरती आपल्याला 2 चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे। तुपाऐवजी बटरचा वापर सुद्धा करू शकता। आता तूप छान आपल्याला तव्यावरती व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे। यावरती 1.5 चमचा आपल्याला ठेचा घालून घ्यायचा आहे, जो आपण तयार करून घेतलेला होता। जर तुम्हाला हा ठेचा पाव तिखट हवा असेल तर ठेचा तुम्ही इथे जास्त सुद्धा वापरू शकता। आता हा ठेचा आपल्याला तुपावरती 2 ते 3 मिनिटं अशा पद्धतीने छान परतून घ्यायचा आहे। आता ठेचा छान परतून घेतलाय। इथे आता आपण पाव भाजून घेऊया। त्यासाठी इथे मी लादी पाव घेतले, पाव आतून छान कट करून घेतलाय। आता हा पाव आपल्याला दोन्ही साइडने छान भाजून घ्यायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने हा पाव भाजताना आपण जो ठेचा वापरलेला आहे तो पूर्ण छान अशा पद्धतीने या पावाला कोट व्हायला हवा। आता तयार करून घेतलेली बटाट्याच्या भाजीचं स्टफिंग आपल्याला अशा पद्धतीने या पावावरती लावून घ्यायचं आहे आणि हे पाव आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही साइडने छान भाजून घ्यायचे आहे। हे पाव भाजताना उलथण्याने थोडंसं प्रेस करून यांना भाजून घ्यायचं, म्हणजे पाव मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत भाजले जातात। इथे आपले पाव मस्त भाजून झालेले आहे। तयार झाला इथे आपला हा ठेचा पाव। आता हा ठेचा पाव चवीला आणखी चविष्ट तयार व्हावा त्यासाठी सगळ्यात शेवटी यावरती चीज किसून घालायचं आहे। असं चीज किसून घातल्यामुळे हा पदार्थ लहानच काही मोठे सुद्धा फार आवडीने खातील इतका चविष्ट तयार होतो। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 6। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 लसणच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 1 चमचा जिरं आणि 3 हिरव्या मिरच्या घालून घेतल्या आणि याचं आपल्याला या पद्धतीचं जाडसर वाटण हे तयार करून घ्यायचं आहे। आता एका बाउलमध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ घालून घ्यायचं, 1 वाटी जाड रवा घालायचा, 1 चमचा दही घालून घ्यायचं आणि हे सगळे जिन्नस सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे। आता थोडं थोडं यात घालायचे पाणी आणि पाणी घालून आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं। असं थोडं थोडंच पाणी घालायचं, म्हणजे यावरनं अंदाजा येतो यात आपल्याला किती पाणी घालायची गरज पडणार आहे। इथे मी बॅटर याचं तयार करून घेतलेलं आहे। बॅटरची थिकनेस पाहून घ्या, या पद्धतीची ठेवायची। आता झाकण ठेवून हे बॅटर 5 मिनिटं मुरण्यासाठी ठेवायचं। 5 मिनिटांनंतर बॅटर चांगलं मुरलं गेलेलं आहे। आता यामध्ये तयार करून घेतलेलं हिरवी मिरची आणि आलं लसूणचं वाटण घालायचं, पाव चमचा हळदी पावडर घालायची, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। कोथिंबीर थोडीशी जास्तच घालायची, म्हणजे या पदार्थाची चव जास्त छान लागते।
हा पदार्थ मऊ आणि लुसलुशीत तयार होण्यासाठी यामध्ये आपल्याला अर्धा चमचा इनो घालून घ्यायचा आहे। इनोऐवजी तुम्ही बेकिंग सोडा सुद्धा वापरू शकता। अगदी पटकन हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि वेळ न वाया घालवता लगेच पदार्थ बनवायला सुरुवात करायची। त्यासाठी इथे आप्पे पात्र गरम करून घेतलेलं आहे, यामध्ये तेल घालून घ्यायचं। तयार केलेलं हे बॅटर आपल्याला आप्पे पात्रांमध्ये फिल करून घ्यायचं आहे। आता झाकण ठेवून गॅसच्या मंद आचेवरती 5 मिनिटं आपल्याला हे आप्पे एका साईडने भाजून घ्यायचे आहे। आप्पे मी एका साईडने भाजून घेतले, यावरचं झाकण काढायचे। बघा मस्तसे आप्पे टम्म फुगलेले आहे। आप्पे उलटून घेऊयात आणि दुसऱ्या साईडने देखील भाजून घेऊया। इथे मी हे आप्पे दोघी साईडने भाजून घेतले। तयार झाले मऊ लुसलुशीत जाळीदार असे हे आप्पे। चवीला अगदी छान लागतात, मऊ लुसलुशीत तयार होतात। हे आप्पे तुम्ही नाश्त्यालाच काही मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये सुद्धा देऊ शकतात। प्रकार क्रमांक 7। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 कप तांदूळ घेतले, अर्धा कप हिरवे मूग घेतले आणि पाव कप यामध्ये उडदाची डाळ घातली। पाणी घालून 2 ते 3 वेळेस डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतले। भांडं भरून यामध्ये पाणी घातलं, झाकण ठेवून हे डाळ आणि तांदूळ रात्रभर भिजण्यासाठी ठेवलेले होते। सकाळी नाश्ता बनवायचा आहे तर त्यासाठी ही प्रोसेस आपल्याला रात्रीच करून ठेवायची आहे। डाळ तांदूळ भिजल्यानंतर यातील संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि हे सगळे डाळ तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे। यामध्ये 1 इंच आलं, 4 ते 5 लसणच्या पाकळ्या, 6 ते 7 हिरव्या मिरच्या घालायच्या, मूठभर कोथिंबीर घालायची आणि पाणी घालून याला वाटून घ्यायचं। इथे मी याला वाटून घेतलेलं आहे। तुम्ही बॅटरची थिकनेस पाहून घ्या, जसं डोस्यांचं बॅटर असतं तसंच ठेवायचं। बॅटर मला थोडंसं घट्ट वाटत होतं, त्यामुळे 1 ते 2 चमचे यात पाणी घालून घेतलंय। यामध्ये आता पाव चमचा आपल्याला हळदी पावडर घालायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे। छान याला एकजीव करून घ्यायचे। याचे आपल्याला क्रिस्पी कुरकुरीत डोसे बनवायचे आहे, त्यासाठी तवा गरम करून घेतला आणि याला तेल लावून ग्रीस करून घेतलं। तव्यावरती आता 1.5 पडी आपल्याला डोस्यांचं बॅटर घालून घ्यायचं आहे। हलक्या हाताने बॅटर पसरवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून एका साईडने डोसा हा भाजून घ्यायचा आहे। डोसा इथे मी भाजून घेतलेला आहे, यावरचं झाकण आता काढूया। बघा एका साईडने जर डोसा छान असा भाजला गेला की वरची बाजू अशी कोरडी होते। आता डोस्याच्या ज्या बाजू आहे त्या मोकळ्या करून घ्यायच्या आणि डोसा उलटून घ्यायचा आणि दुसऱ्या साईडने देखील भाजून घ्यायचा। तयार झाला क्रिस्पी आणि कुरकुरीत असा मस्त असा मुगाचा आणि तांदळाचा हा डोसा। चवीला अगदी छान लागतो, पौष्टिक देखील तयार होतो। मुलांच्या टिफिन्समध्ये सुद्धा तुम्ही याला देऊ शकता। जर तुम्हाला आजच्या सर्व रेसिपीज आवडल्या असतील तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। चला भेटू आता एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।